तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली। ह्या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत। त्यातला पहिला म्हणजे आता राज उद्धव एकत्र येणार नाहीत, दुसरा म्हणजे राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्याच सोबत राहतील वगैरे। असं आहे की ते कशासाठी भेटले, ते काही युती संबंधावर भेटल्या किंवा दुसऱ्या प्रश्नावर भेटले असू शकतात। माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, राजसाहेब एका पक्षाचे नेते आहेत, काही असे प्रश्न असतात की अशी वेगळे असतात, त्याच्यामुळे भेटले असू शकतात। पण मला वाटतं की राजसाहेब जोपर्यंत याच्यावर किंवा माननीय मुख्यमंत्री बोलत नाहीत त्यापर्यंत कुठल्याही निष्कर्षापर्यंत आपण येणं काही बरोबर नाही। पण राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीकसुद्धा वाढते, कारण आज राज ठाकरेचा वाढदिवस आहे, तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना शुभेच्छासुद्धा दिल्यात। आपण प्रत्येक शुभेच्छा देतो ना, राजकीय विरोधक असला तरी तो काही कायमचा विरोधक नसतो, आपण शुभेच्छा देतो, त्यात काय वाव आहे असं मला वाटत नाही। पण राज उद्धव एकत्रीकरणाचा विषय थोडा पांगला ह्या कारणांमुळे नाही। मध्यंतरी दुर्दैवी घटना घडली, अहमदाबादचा एक तो फार मोठा अपघात झाला विमानाचा, आणि हा विषय मागं पडायचं काही कारण नाही। राजसाहेब मराठी माणसाच्या मनात जे एक आक्रोश आहे, एक आंदोलन आहे, एक अस्वस्थता आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते नक्कीच निर्णय योग्य तो निर्णय घेतील। शेवटी आपल्या जिल्ह्यातला प्रश्न, संजय शिरसाट आणि इम्तियाज जलील यांच्यात वाद सुरू आहे, आणि त्या वादाचाच एक भाग म्हणजे काल संजय शिरसाट यांच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे, हरिजन हा शब्द वापरला म्हणून। आता कसं आहे, त्यांचा जो वाद आहे तो आम्ही प्रसारमाध्यम किंवा वर्तमानपत्रातून वाचतो, त्याच्यामुळे त्याचं काय सखोल आपल्याला हे नाही। पण काय आपण बोलल्यानंतर समोरच्या समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, एवढं तारतम्य तर इम्तियाज जलील यांना असायला पाहिजे। ते तसं कधी बोलत नाहीत, पण माहीत नाही त्यांच्याकडून हा शब्द काय गेला, आणि जर कायद्याच्या भाषेत हा शब्द उच्चारले जर गुन्हा असेल तर त्यांना त्या गोष्टीला तोंड द्यावंच लागेल। पण इम्तियाज जलील यांनी खुलासा केला की मी स्वतःहून हरिजन म्हणलो नाही, जो मी कागद दाखवत होतो त्या कागदावरतीच तो शब्द लिहिला होता। तो जर सरकारी कागद असेल, सरकार कोण ही जबाबदारी येते किंवा शब्द आला कसा। काका, बच्चू कडू यांचं आंदोलन तीव्र होत चाललेलं आहे, तुम्ही काल भेटली, काय सांगाल? हे पहा, बच्चू कडू एक चळवळीतून पुढे आलेलं नेतृत्व आहे, आणि ते ज्या प्रश्नावर बसले होते त्यातला एक प्रश्न होता अपंगाच्या मानधनात किंवा पेन्शनमध्ये वाढ आणि शेतकऱ्याची कर्जमुक्ती। या दोन गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत होत्या, म्हणून मी त्याला भेटायला गेलो होतो। काय वाटतं त्यांच्या मागण्यांबद्दल? नाही, ज्या मागण्यांनी सत्तेवर येण्याआधी सत्ताधारी पक्षांनी कर्जमुक्ती करू हे आश्वासन दिलं होतं, जे अपंग लोक आहेत त्यांना मिळणारं ते पुंजा मानधनात त्यांचं भागत नाही, त्यातले काही अपंग मला तिथं भेटले होते, त्यांच्यात वाढ करा, अशा शेतीमालाला भाव असे असेल, त्याला काही गोष्टी ह्या सरकारनं खूप गांभीर्याने त्याचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं, म्हणून मी त्याला भेटायला गेलो। आता त्यांचं आंदोलन आक्रमक व्हायला लागले। प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आज अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, आणि दुसऱ्या बाजूला उद्या राज्यभर त्यांचं चक्काजाम आंदोलन आहे। नाही, ते त्यांनी जाहीर केलं, मला वाटतं का त्यांना माननीय बावनकुळे साहेब भेटले, काही चर्चा त्यांची काही प्रश्नावर झालेली आहे, पण अजून काही त्यांचं उपोषण मागे नाही, त्यांची प्रकृती काल आहे तशी खराब बसली, त्याच्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आक्रमक होणं स्वाभाविक आहे। पण बच्चू कडूने त्या सगळ्यांना सांगितलं की शांतता मार्गाने व्हावं। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।